अन्याय अत्याचार थांबायला तयार नाही। पुन्हा खामगावला पाळा खडकी गावामध्ये घटना घडली। रात्रीच्या 1 वाजलाय आणि रडत रडत दलित तरुणाच्या भावाचा फोन आला आणि व्यथा सांगायला लागला। भयंकर स्थिती झालेली आहे। केवळ 5,000 रुपये मागितले। जातीय गावगुंडाच्या शेतामध्ये अजय सोनटक्के नावाच्या आमच्या बौद्ध समाजाच्या तरुणाने, 24 वर्षाचा तरुण आहे, बेरोजगार आहे, ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टर चालवून आपला उपजीविका भागवतो, नांगरणी करतो। या जातीय गावगुंडाच्या शेतामध्ये त्याने नांगरणी केली आणि अनेक महिने झाले तरी पैसे देत नव्हता। म्हणून फोन केला की माझे राहिलेले 5,000 रुपये द्या। तर तू फोनच का केला? तुला लय गर्व आलाय का? जातीवर, त्याच्यावर, आया बहिणीवर शिवीगाळ केली आणि त्याला एकट्याला गाठून गावामध्ये झुंडीने हमला करण्यात आला। काही मिनिटापूर्वी मी व्हिडिओ पोस्ट केलाय। भयंकर व्हिडिओ आहे। एकटा 24 वर्षीय तरुण गाव उभा राहून बघतय आणि ते त्याला मारतायत, लाकडाने मारतायत, त्याचं डोकं फोडलं। आज तो जखमी अवस्थेमध्ये खामगावमध्ये खाजगी दवाखान्यात इलाज घेतोय। त्याचा भाऊ ढसाढसा रडतोय। याच्यात अॅट्रॉसिटी अनेक कलमांतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय। खामगाव पोलिसांना मी आवाहन करतो, बुलढाणा एसपींना आवाहन करतो की या सर्व आरोपींना अटक करा। किती भयंकर आहे। घामाचे कष्टाचे 5,000 रुपये मागितले म्हणून तुम्ही त्याला मारताय, शिवीगाळ करताय आणि मारत असताना, गाडीवर बसून जात असताना, तू जेव्हा दिसशील तेव्हा तुझं कांड करतो बेट्या, असं म्हणून धमकी सुद्धा दिली आणि तुझा गर्व का जात नाही म्हणून पुन्हा गाडीवरून उतरून येऊन त्याला दगड मारला। का रे बाबा, आम्ही स्वाभिमानाने, आत्मसन्मानाने जगतोय म्हणून आमचा गर्व का जात नाही म्हणत तुम्ही आम्हाला मारताय? आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, आम्ही उपजीविका भागवण्यासाठी तुमच्या शेतात नांगरणी केली। अरे एवढाच जर जातीचा, एवढाच जर पैशाचा, एवढाच जर माज आहे तर 5,000 रुपये देऊन टाकायचे ना त्याच्या घामाचे। महिना 2 महिने त्याचे पैसे दिले नाही आणि पैसे मागितले म्हणून घरात घुसून त्याला मारताय। किराणा आणायला गेलेला असताना त्याला गाठून मारताय। वाईट वाटतं। व्हिडिओ बघितल्यानंतर फोटोमध्ये शेकडो लोक दिसतात आणि दलित समाजाचा आमचा हा बौद्ध तरुण मार खातोय। कोणीही त्याला वाचवायला गेलं नाही। काय बोलणार याच्यामध्ये आणि किती सहन करणार? परवा दिवशी मी खामगावला रोहन पैठणकरच्या प्रकरणात जाऊन आलो। जबर मारहाण त्याला झाली आणि तशीच मारहाण आता अजय सोनटक्केला झाली। 24 वर्षाचा अजय सोनटक्के हॉस्पिटलमध्ये झुंडीने मारलं त्याला। भाऊ रडतोय हुंदके देत देत रात्रीच्या 12-1 वाजता, भाई आम्हाला न्याय द्या। काय वाईट अवस्था आहे। गृहमंत्र्यांना दलित अत्याचाराबद्दल काही पडलं नाही। रोहन पैठणकर बद्दल ते ट्विट करत नाहीत, दलित अत्याचारावरती बोलत नाहीत। त्यांना आमच्या राज्यात कोणी काय खेळलं, त्यांना व्हिडिओ कॉल करायला त्यांच्याकडे वेळ आहे हो। पण रक्तबंबाळ झालेल्या आमच्या लेकरांना भेटायचं तर सोडा, व्हिडिओ कॉलवर बोलायचं तर सोडा, पण मीडियामध्ये कुठेही त्या ठिकाणी तुम्ही वाच्यता करत नाहीत। वाईट वाटतं। भयंकर आहे। गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये
दलितांचं अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे. दलित, आदिवासी, मुस्लिम, बहुजन यांच्याबद्दल रागाने गृहमंत्री भूमिका घेतात आणि म्हणून आज आम्ही विचारतोय का याच्यासाठीच तुम्हाला गृहमंत्री पद पाहिजे होतं. सोमनाथ सूर्यवंशी कस्टडीत मारला, 7 महिने त्याला न्याय नाही, 8 महिने. जिथं फक्त इमिडिएट अधिवेशन चालू असताना ऑर्डर द्यायची होती की गुन्हा दाखल करा, तिथं आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन गेले. रोहन पैठणकरचे मारेकरी त्या ठिकाणी त्यांच्यावर मोका लागत नाही आणि आता पुन्हा अजय सोनटक्के भयंकरपणे मारलाय, शिवीगाळ केली. मी आत्ताच व्हिडिओ टाकलाय, गंभीर आहे. राज्य सरकारला आमचं आव्हान आहे, अशा पद्धतीने आमच्या तरुणांना या ठिकाणी टार्गेट करू नका. हे जे कोण आरोपी आहेत त्यांच्या तात्काळ मुसक्या आवळा. काय मला जातीय दंगली घडवायच्या नाहीयेत, मला या जातीय प्रवृत्ती ठेचायच्यात. या आरोपीची जात अनेक जण मला म्हणतात सांगत जा, पण मी जाणीवपूर्वक आरोपींची जात सांगत नाही, मला त्या प्रवृत्ती ठेचायच्यात. पण हे असंच चालत राहिलं तर आम्ही तरी किती दिवस सहन करायचं, हा प्रश्न आम्ही विचारतोय. खामगाव पोलिसांना आव्हान करतोय की तात्काळ ते सगळे व्हिडिओमध्ये दिसणारे आरोपी उचला, अन्यथा पुन्हा मला खामगावला यावं लागेल. इशारा देतोय की तात्काळ या सगळ्या आरोपींना अटक करा. गृहमंत्री पुन्हा पुन्हा आव्हान करतोय की दलित अत्याचाराच्या घटनेची दखल घ्या. महाराष्ट्रात झालेल्या दलित अत्याचाराचा 5 वर्षाचा 10 वर्षाचा अहवाल मागवा आणि त्याच्यावरती ठोस भूमिका घ्या. अशाच पद्धतीने जर त्या ठिकाणी डोळे झाक करण्याचा प्रयत्न केला, गेंड्याची कातडी आणि बधिरतेची अवस्था जर केली, तर मात्र राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेतल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय राहणार नाही, हा इशारा सुद्धा मी या ठिकाणी देतोय. आमच्या अजय सोनटक्केला मारलंय, त्याला पोलीस संरक्षण द्यावं, त्याचं कुटुंब भयभीत आहे. आरोपी गुंड आहेत. व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओमध्ये दिसतील कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते टार्गेट करतायत. उशिरा लाईव्ह यायचं हेच कारण आहे की हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत जावा आणि या घटनेचं गांभीर्य वाढून आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावा. आरोपींचं बॅकग्राऊंड चेक करून जर गुन्हे असतील तर त्यांच्यावर सुद्धा मोका अंतर्गत कारवाई करावी, अशी सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना या ठिकाणी मागणी करत आहे. मी त्याच्या भावाला बोललोय, त्याच्या भावाने फोनवरच रडायला सुरुवात केली. शेवटी आधार म्हणून त्यांच्याकडे माझा नंबर आहे हेच महत्वाचं आहे आणि मी त्यांना आधार देण्याचं काम करतोय. माझ्याकडे सत्ता नाही, सत्तेतले मित्र सुद्धा नाहीत आणि त्या सत्तेतल्या मित्रासोबत काही राजकीय सामाजिक अजेंडा सुद्धा मी राबवत नाही. माझ्याकडं आधार आणि धीर देण्यापलीकडं आणि लढा उभा करण्यापलीकडं काही नाही आणि सर्वात मोठी ताकद आहे, मी त्याच्या पाठीशी ही उभा करणार आहे. रोहन पैठणकर आणि अजय सोनटक्के हे दोन्ही खामगावचे आहेत आणि 8 दिवसाच्या अंतरात दोघांवरही जीवघेणा हल्ला झालाय. याचे तात्काळ दखल नाही घेतली तर गंभीर परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, कारण सहनशीलतेचा आता अंत होत चाललाय. सगळ्याच बाजूने आमचा असणारा कोंडमारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो दुर्दैवी आणि निंदनीय. ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे आणि या ठिकाणी या घटनेला न्याय द्यावा अशी बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांना मागणी करत आहे. राज्य सरकारने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, या घटनेची दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. त्या व्हिडिओमध्ये कशा शिव्या दिल्यात, कशा पद्धतीने धमकी दिली, कुठे कायद्याची भीती, कुठे पोलिसांची भीती आणि शेकडो लोक जर उभा राहून पाहतात आणि एक निरागस पोरगा 24 वर्षाचा मार खातो,
त्याची काय चूक आहे रे बाबा हो? त्यांनी तुमच्या शेतात नांगरणी केली, त्याचं ट्रॅक्टर आहे, त्याला तेल टाकावं लागलं, त्याच्यावर माणूस असेल, त्याचं पोट आहे, त्याचं कुटुंब आहे, आणि तुम्ही माजुरड्यांनो फुकट शेतामध्ये ट्रॅक्टरची नांगरणी करून घेता आणि पुन्हा वर छाती करून मिरवता. लाज वाटली पाहिजे, लाज, की तुम्हाला एका गरीबाचे 5,000 रुपये सुद्धा देणं होत नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला गाठून मारताय, शिव्या देताय, त्याचा गर्व करताय. अरे त्याचा गर्व कमी होणार नाही. एखादा तुमच्या या मारहाणीने, तुमच्या या दहशतीने त्याचा गर्व कमी होणार नाही, त्याचा गर्व वाढत जाणार. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरू आहे आणि बाबासाहेबांनी त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान दिलाय. त्याची ताठ मान आहे आणि ती झुकवायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही केलाय ना हा प्रयत्न, तुम्हाला कायदा आणि पॅन्थर काय असतो ते दाखवल्याशिवाय आता शांत बसणार नाहीत. अजय सोनटक्के नक्कीच हा व्हिडिओ उद्या बघेल. घाबरून जाऊ नको, मी तुझ्या सोबत आहे. सगळे पॅन्थर समाज बांधव तुझ्या सोबत उभा करतो.